सीबीएसई बोर्डानं शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल जाहीर केलेले आहेत। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार 2026 ते 27 पासून इयत्ता 6वी साठी त्रिभाषा सूत्र लागू होणार आहे आणि विशेष म्हणजे इयत्ता 9वी साठी गणित आणि विज्ञान विषयांमध्ये आता द्विस्तरीय प्रणाली असणार आहे। तर यात विद्यार्थ्यांना स्टँडर्ड सह प्रगत स्तराचा पर्याय निवडता येईल। आपण या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी विशाल सौने यांच्याकडून। विशाल, आपण पाहतोय सीबीएसई शाळांमध्ये आता 6वी पासून त्रिभाषा सूत्र धोरण जाहीर केलेलं आहे। दक्षिण भारतामध्ये याच्यासाठी खूप विरोध आपण पाहिलेला आहे, काय सांगाल सविस्तरपणे? त्रिभाषा या धोरणासाठी दक्षिण भारत असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती विरोध झाल्याचं पाहायला मिळालं, आंदोलन देखील झाल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान सीबीएसई बोर्डाने नवीन अभ्यासक्रम जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी त्यांनी त्रिभाषा सूत्र टप्प्याटप्प्याने लागू करण्याचं एक धोरण जे आहे ते स्वीकारलेले आहे। दरम्यान नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत बंधनकारक असलेल्या त्रिभाषा सूत्र इयत्ता 6वी मध्ये म्हणजे सीबीएसई बोर्डच्या इयत्ता 6वी मध्ये हे त्रिभाषा सूत्र जे आहे ते लागू केलेलं आहे आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी जी आहे ती 3 टप्प्यांमध्ये केली जाणार असल्याचं देखील कळतंय। या अभ्यासक्रमाअंतर्गत या त्रिभाषा सूत्राअंतर्गत यामध्ये ज्या 3 भाषा असणार आहेत त्या 3 भाषांपैकी 2 भाषा ह्या भारतीय असणे बंधनकारक केलेलं आहे, मात्र जी एक भाषा आहे ती परदेशी असल्याचं देखील सांगण्यात नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय आता 9वी साठी गणित विज्ञानाला द्विस्तरीय प्रणाली देखील लागू करण्यात आलेली आहे। 2 भारतीय भाषा शिकणं बंधनकारक करण्यात आलंय, त्यामुळे आता राज्यातून काय प्रतिसाद उमटणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे।